गोपाळा घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा पाणी प्रश्न गंभीर आहे. काही ठिकाणी मिळतोय पाणी, असं नाही आहे, पण काही ठिकाणी पाणी जसं आमचा राजेश कंपाऊंड पोर्शन आहे 6 नंबर वॉर्डचा, त्या साईडला नाही. वरती इकडे शास्त्री नगर आहे, त्या साईडला नाही आहे. इकडे अशोकवनला नाही आहे. तर इथे थोडस जर आपण लक्ष दिलं नाही ह्या लोकांनी तर आणि ज्वलंत बनेल. कारण आता कट येणार, हे जरी किती काय बोलले तरी माझा विश्वास नाही. समजलं ना. ते सभागृहात एक सांगतात, सीएम एक सांगतात आणि साईड वरती एक असतो. हा आमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. म्हणून आम्ही या प्रश्नाबद्दल आज मोर्चा घेतलेला आहे. 31 मे पर्यंत आयुक्तांनी रस्ते, आयुक्त काय परवा आपले शिंदे साहेब पण फिरले, उपमुख्यमंत्री, आणि त्यांनी पण सांगितलं की असे मोठमोठे आश्वासन देतात, परंतु आता रस्ते चालू आहेत खोदकाम, आणि 31 तारखेला बंद कसे होणार हाच प्रश्न मी आता त्या इंजिनियरने विचारला. की कुठेतरी असं वाटतं की सत्ताधारी गंभीर नाहीये पाणी प्रश्न नाही, सत्ताधारी गंभीर नाहीत, कारण इथं हा तिघांचाच कारभार आहे. महानगरपालिकेमध्ये बॉडी नसल्यामुळे पूर्वी कसं असतं, महापौर, आयुक्त, सभागृह, वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष, त्यामुळे सगळ्या कामावरती कंट्रोल असतो. आता तिघेच काम बघतात, एक आयुक्त, एक आपले मुख्यमंत्री आणि हे तुमचे एकनाथ शिंदे. हे तिघांमध्ये फक्त हे महानगरपालिका प्रशासक नसल्यानंतर ही 3 लोकांची बॉडी आहे. आता एक जण आपल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कामं करतोय, दुसरा जण दुसऱ्या पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कामं करतोय. त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी हतबल आहेत. बोगस बिलं काढायचे फोन येतात राज्य शासनाकडून, काय बोलायचं त्याच्याबद्दल. आपण स्वतः आज निवेदन दिलंय, काय आश्वासन मिळालंय तुम्हाला आणि पुढे शिवसेना शाईल आंदोलन मिळेल का? मी त्यांना सांगितलेलं आहे की ते म्हणतात दहिसर नदी त्याला तिला पूर येतो, लोकांचं फार नुकसान होतोय, ती मला एकदम दरवर्षीप्रमाणे स्वच्छ करून पाहिजे आहे. मायनर नाले आता 80% नाले तर त्यांनी कव्हर केलेले आहेत, पण कव्हर केले याचा अर्थ असा नाही आहे त्याचे झाकण ठेवलेत, त्या झाकणातून पाईप टाकून त्याच्यामध्ये काय कचरा अडकलाय किंवा गाळ अडकलाय किंवा काही अडकतं, फर्निचर पण अडकतं गटाराखाली. त्यामुळे हे सगळं चेक करण्याचे त्यांना सूचना दिलेल्या आहेत.